रोज सकाळी उठलं की सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं. म्हणूनच आज आपण फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारे वरून छान कुरकुरीत आतून जाळीदार मऊ लुसलुशीत असे रव्याचे अप्पे बनवणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी भरपूर भाज्या घालून बनवून पौष्टिक असे अप्पे सुद्धा तयार करू शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. आणि हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलाय. आता यामध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, तो काढायचा. रवा बारीक, मोठा कोणताही चालेल. त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने मोजून रवा घेतला होता, त्याच वाटीने अर्धी वाटी दही काढायचं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं. तर इथे प्रमाण लक्षात ठेवा, एकाच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे आणि सुरुवातीला ज्या वाटीने मोजून मी रवा घेतला होता, त्याच वाटीने मोजून दही आणि पाणी घेतलं आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता हे सर्व साहित्य एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं, मिक्स करायचं. यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. तर इथे पहा सर्व साहित्य एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मी छान असं फेटून घेतलं आहे. आता काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. म्हणजे रवासुद्धा छान भिजतो आणि फुलतो सुद्धा. तर इथे पहा रवा एक 10 मिनिटं मी छान असा भिजवून घेतला आहे. रवा भिजतोय तोपर्यंत तुम्ही यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ शकता. परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता रवा अगदी छान फुलला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता एकदम परफेक्ट आहे. यामध्ये पाण्याचं प्रमाण कमीही नाही आणि जास्तही नाही. आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूया. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा. एक बारीक चिरलेला टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि सर्वात महत्त्वाचं अशा पद्धतीने एक 15 ते 16 कढीपत्त्याची पानं एकदम बारीक चिरायची आणि ती अप्प्यामध्ये घालायची आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीने अप्पे बनवून खाऊन बघा, चवीला अप्रतिम लागतात. एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ आणि एक 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालायचं आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य या बॅटरमध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्यासुद्धा आणखी घालू शकता. जसं की पालक बारीक चिरून घालू शकता, गाजर खिसून घालू शकता, बीन्स बारीक चिरून घालू शकता. तर इथे पहा सर्व साहित्य बॅटरमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आणि इनो ॲक्टिव्हेट करण्यासाठी यावरती 1 चमचाभर पाणी घालायचं. म्हणजे इनो छान ॲक्टिव्हेट होतो. इनो ॲक्टिव्हेट झाला की पुन्हा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत या बॅटरमध्ये मिक्स करायचा. इनो मिक्स करून झाल्यानंतर मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. तर इथे पहा इनो बॅटरमध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतलाय आणि या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. छान फ्लफी असं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर इथे मी गॅसवर अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. या अप्पे पात्राची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. तिथून तुम्ही हे घेऊ शकता. अप्पे पात्र गरम झालं की आता याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं किंवा चमच्यानी थोडं-थोडं तेल यामध्ये सोडून घ्यायचं. तर इथे पहा, आप्पे पात्र मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. त्यानंतर आता यामध्ये जे बॅटर आपण तयार करून घेतले, ते 1-1 चमचा बॅटर सोडायचं. पुन्हा सांगते लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे. मीडियम किंवा हाय सुद्धा गॅसचा फ्लेम ठेवायचा नाही आणि थोडं-थोडं बॅटर यामध्ये सोडून घ्यायचं. तर इथे पहा, अप्पे पात्रामध्ये मी सर्व बॅटर सोडून घेतलं आहे. त्यानंतर आता काय करायचं, वरून थोडंसं आणखी तेल सोडायचं. अप्पे पात्रावर झाकण ठेवायचं. मंद आचेवर बरोबर एक 6 ते 7 मिनिटं हे अप्पे शिजवून घ्यायचे. तर इथे पहा, एक 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर अप्पे मी छान असे शिजवून घेतले आहेत. आता झाकण काढायचं आणि हे अप्पे पलटी करून घ्यायचे. सुरुवातीला जे मध्यभागी अप्पे आहेत ते पलटी करायचे, कारण मधोमध हीट जास्त लागते आणि त्यामुळे अप्पे करपू शकतात. त्यासोबतच इथे तुम्ही अप्पे पाहू शकता छान फुलले आहेत. आता सर्व अप्पे मी याच पद्धतीने पलटी करून घेते आणि त्यानंतर पुन्हा हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, राहिलेले सर्व अप्पे सुद्धा मी पलटी करून घेतले आहेत. पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा बरोबर मंद आचेवर 6 ते 7 मिनिटं हे अप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजून घ्यायचे. तर इथे पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे मी छान असे भाजून घेतले आहेत.
जसं सुरुवातीला सांगितलं, आधी मध्यभागी जे अप्पे आहेत ते पलटी करायचे आणि त्यानंतर बाजूचे. तर इथे पहा मध्यभागी तसेच बाजूचे सुद्धा अप्पे छान असे भाजले गेले आहेत. आता सर्व अप्पे पलटी करून घेऊयात. एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि राहिलेलं बॅटर सुद्धा याच पद्धतीने या अप्पे पात्रामध्ये घालायचं. तर इथे पहा सर्व अप्पे मी एका ताटामध्ये काढून घेतले. पुन्हा अप्पे पात्र थोडंसं तेलाने ग्रीस करायचं किंवा थोडंसं चमच्यानी तेल सोडायचं. बॅटर यामध्ये घालायचं आणि जसं सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने अप्पे बनवून घ्यायचे. आणि इथे पहा, जेवढं बॅटर आपण तयार केलं होतं, त्या सर्व बॅटरचे अप्पे मी बनवून घेतले आहेत. परफेक्ट वरून छान खुसखुशीत, कुरकुरीत, आतून जाळीदार, मऊसूद असे हे अप्पे बनून तयार झाले आहेत. आणि त्यासोबत मी मस्त अशी आंबट, गोड, तिखट शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. तर तुम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी असे झटपट होणारे हे रवा अप्पे नक्की बनवून पहा. अगदी झटपट बनून तयार होतात, चवीला भन्नाट लागतात आणि विशेष म्हणजे थंड झाल्यानंतरही चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. आहे असे चवीला जबरदस्त लागतात.